आणि महाराजांना सांगितलं चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे। यही है वो भगवान जिसके अंदर स्वराज के सपने पलते थे, और जब जब भी किसी लांडे ने बगले के ऊपर हाथ डाला वहां पे उसको गाड़ दिया। सर्वांना एकच सांगेल की जास्तीत जास्त एकत्र व्हा। आज आपण नाक्यावर पण आपली ताकद राहिली नाही, तर त्या ताकदीला वाढवण्यासाठी आपलं एकजूट राहणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तसंच आज माझा देसाई गाव असेल, आज जवळच आहे, आपल्या इथनं 2 किलोमीटर होते, पण माझ्या गावामध्ये कुठल्याही शेतकऱ्याकडनं यांना जमीन विकली जात नाही, दुसरी यांना आम्ही रूममध्ये देखील वारुतरी ठेवीत नाही। हे आमच्या गावाचे असेच प्रत्येकाच्या गावाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेन, आता ही सभा झाल्यानंतर आम्ही काम करत आलोय, आता डबल गतीने काम करणार आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला हिंदू धर्माच्या बद्दल खरोखर गरज काय कालाची ते नक्की तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू। आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू समाजाला सुरक्षित बघा, आमच्या हिंदू बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने बघा, कोण शाहरुख खान आमिर खान येऊन दे दाखवतो त्याला। 7 वर्ष अशी जेलची आवाज असेल ना, साबण पण उचलायला जमणार नाही, समजून घ्या काय बोलतो। शिलफाटा आज तुम्ही बघू शकता आपल्या एरियामध्ये, आज प्रत्येक नाक्यावरती आपल्याला आज हिंदू लोक कमी बघायला भेटतात आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांचे आपल्याला धंदे बघायला भेटतात, काही गोष्टी बघायला भेटतात। आपला समाज जागावा, आज प्रत्येकाने आपल्या गावामध्ये देखील या लोकांना रूम भाड्याने देखील नाही द्यायला पाहिजे आणि जागा देखील या लोकांना विकली नाही पाहिजे, कारण नंतर आपल्या हिंदूंना हे लोक निघून नाही देणार। तर त्याच्यासाठी हिंदूंनो सर्वांनी जागे व्हा। तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे, आज मी इथं आलो आहे शिलपाटा येथे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देणार आणि तसं हिंदूंना जागे व्हा, आज तशी मोठी सभा आहे। सकाळ हिंदू समाज शिलपाटा येथे आयोजित करण्यात आलेली आहे सभा। त्या सभेसाठी लाभणार आहेत नितेशजी राणे साहेब, जे कट्टर हिंदुत्व आहेत, आणि तसेच आपले विश्वनाथ वारंगे महाराज हे देखील येणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण पोचलोय आणि थोड्याच टायमात सभा चालू होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा देऊन सुरुवात करणार आहे। जय शिवराय, जय श्रीराम ना। तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी, थोड्याच टायमात आता मान्यवरांचं आगमन होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्ताने मानाचा मुजरा देण्यासाठी भरपूर असे भाविक येणार आहेत आणि तसेच मंत्री साहेब देखील येणार आहेत, नितेशजी राणे साहेब। आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आज पुण्यतिथी निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा देऊया आणि मग सुरुवातच होणार आहे थोड्याच टायमात भाषणाला। पब्लिक बघू शकता आज किती पब्लिक इथे आलेली आहे सभेला आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी शिलपाटा येथे माता की सकल हिंदू धर्म समाज की, गो माता की, गंगा मैया की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, नमः पार्वती पते हर हर। छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा हा पुण्यतिथी समारोह या ठिकाणी साजरा होत आहे की आज एवढ्या भव्य प्रमाणामध्ये आणि अतिशय उत्साहाने आपण अगदी योग्य जागेवरती हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मिळालेली आहे। आणि म्हणून प्रत्येक आठवड्याला या संघटनाची बैठक या भागामध्ये होणार आहे। एन्काउंटर केला होता आणि म्हणून आजच्या प्रसंगी पुष्कळ बोलण्यासारखं होतं, परंतु एक वाक्य माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या सांगेन की ज्यांच्या अंगामध्ये सळसळणार रक्त आहे अशा सर्व कार्यकर्त्यांना सांगेन की आता इथून पुढे तुम्ही एक ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं। कुणाच्या अंगामध्ये बरं का खंडोबा येतो, कुणाच्या अंगामध्ये कुठला देव येतो, कुणाच्या अंगामध्ये देवी येते, पण माझ्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजेत, संभाजी महाराज आले पाहिजेत। आणि माझ्या आई बहिणीवरती डोळा ठेवणारा जो काही समाज आहे, लव जिहादच्या माध्यमातून असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करायचं आहे। आणि म्हणून
या जाणत्या राजाला मानाचा मुजरा या ठिकाणी मी करतो. तुमचा अजून आवाज आला नाही. जिधर भी देखो उधर भगवा ही नजर आना चाहिए. छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजां या महाराष्ट्र भूमीवर का बरं जन्म, ही इच्छा आमच्या जिजाबाईची होती. का बरं होती? मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था. मुगलों के शासन में भगवे को मिटाया जाता था. सत्य सनातन धर्म पर रक्त हिंदुआ बहाया जाता था. नम आंखों में काले बादल, चारों ओर अंधेरा था. तब जाकर इस धरती पे सूर्य दीप आया मिला. जीजा मां के कोख से एक शेर ने जन्म लिया और छत्रपति शिवाजी महाराज जिनको नाम दिया. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंब्रामध्ये जे लोक हिरवा बनाचे स्वप्न बघित आहे, त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाडून टाकलं. यही वो बलवा है. छत्रपति जी शिवाजी महाराज सीने से लगाकर चलते थे. यही है वो भगवा जिसके अंदर स्वराज के सपने पलते थे, और जब जब भी किसी लांडे ने भगवे के ऊपर हाथ डाला, वहां पे उसको गाड़ दिया. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतल्यावर अंगात काटा आला पाहिजे. हे नाही करू शकले, तुम्ही करणार का? औरंगजेब पुष्कळ प्रयत्न केले की शिवाला मारायचं आहे, पण मारू शकला नाही. जे लोक स्वप्न बघित आहे ना, त्यांना आमचा इतिहास वाचालो म्हणून हा इतिहास तुम्हाला सांगून राहिलो. तो औरंगजेब के पास खाइस्ती खान आला. महाराज मुझे बताइए, मैं मार के आऊंगा. औरंगजेब म्हणतात जा, पण जिंदा लौट के आना. जिसको भी भेजा वो वापस नहीं आया. वहां पे बुलाते हैं कि शिवाजी हम तुमको मिलना चाहते. शिवाजी तो छत्रपति शिवाजी महाराज थे, राजनीति और तंत्र नीति को जानने वाले थे. अफजल खान सोचने लगा, याला इस बगल में दबाओ कि इस बगल में दबाओ, और जैसे इसको बगल में दबा लूंगा ऊपर से खंजर. वो सोचते रहा जैसे छत्रपति शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में उन लाने का पूरा कतरा बाहर निकाल दिया. म्हणून जे स्वप्न पाहणारे लोकांना सांगतो, छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होते. यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहेंगे तो कायदे में रहोगे. ज्या वेळेला ते देवी बघेल त्या वेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नामध्ये पण दिसेल. म्हणून ह्या मुंब्रा जे गाव आहे याच्या मागे देवी लावण्याची आवश्यकता अति गरजेचं आहे. यदि देवी जागृत झाली तर कोई भी असा कोई राहणार नाही की दोबारा जो विवादित भगवाला हिरवा बनवण्याची कोशिश करेल. आणि तिसरं प्लॅन आपले हे आहे साहेब, ज्या संभाजी महाराजांचं शौर्य बघून आजचे मुलं काय शिकतात? आलू के बेटा क्या कर रहे थे, आलू के टोकरी में सो गए थे, बस यही बच्चे पढ़ते. साहेब, जिस समय संभाजी महाराजांचा स्मारक इथे बनेल तो लहान मुलगा सुद्धा तिथं पाय टेकेल. संभाजी महाराजांचं रक्त या भूमीवर एवढा योगदान आहे. हे तर मल्लीच बकरी
अभी तो इम्तियाज जलील पर इतना आला, अभी तो हम मुमरा को हरा कर देंगे माशाअल्लाह। ऊपर वाले ने चाहा तो महाराष्ट्र को हरा करेंगे। मैं इम्तियाज जलील को कर ले, रितेश राणे जैसे तेरे अब्बा ने तेरा बाप आया है मुमरा में। छत्रपती शिवाजी महाराज भूमीवर नाही मगर कट्टर हिंदुवादी नेता भूमीवर आहे। एका हाताने बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला संभाजी महाराज की जय. मम्मा देवी शक्ती दे, लोक जीवाचे मुक्ती दे। जय श्री राम, जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र। आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे, अरे आई भवानी शक्ती दे. हर 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 हर. खरंच इतिहास त्यांची थोडी जागा चुकली, थोडा अजून 3 किलोमीटर आतमध्ये घेऊन गेले असते तर अजून मजा आली असती. आता एवढं जवळ आणलंच आहे तर कुठेतरी थेट मुंब्राच्या चौकामध्ये ही सभा घेतली असती तर अजून मजा आली असती, नाही की नाही? कारण का शेवटी हे कोणाच्या अब्बाचा मुंब्रा नाही आहे, हे आमच्या हिंदू राष्ट्रामधले ही मुंब्रा देवी आहे. मुंब्रा देवी आणि म्हणून आम्हाला इथे सभा घेणं, आमच्या भगवाधारी मुंब्रामध्ये जाऊन आमच्या या हिंदू भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं, यासाठी आम्हाला कोणाची परवानगीची गरज नाही. परत माझ्या हिंदू समाजाच्या या भागातल्या मुंब्रा देवी आणि या भागातल्या कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ना तर न सांगता तुमच्या इकडे येईल आणि तांडव करून जाईल. एक लक्षात घ्या, तांडव. आम्ही आज जे मंत्रालयामध्ये बसलोय या हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे बसलोय. हे सरकार हिंदू समाजाचं आहे आणि म्हणून ह्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं, यांच्यामध्ये कोणी भीती पसरवली तर मग पुढचा कार्यक्रम आमचा. मग आम्ही तो आता धुरंधरचा डायलॉग आहे ना, ये देवा भाऊ का महाराष्ट्र है, ये घुसेगा भी और मारेगा भी, एक लक्षात ठेवा. आणि म्हणून इथून तर एक फक्त 3 किलोमीटर पर्यंत सुरुवात आहे. माझ्या मुंब्रा देवीच्या प्रत्येक हिंदू समाजाला जे जे माझ्या भाषणात ऐकत तिकडे बसून असतील त्यांना मला विश्वास द्यायचा आहे की तुम्ही कसली चिंता करू नका, तुम्ही एकटे नाही आहात. हे किती हिरवे साप वळवळले हे ना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम हे आमच्याकडे तयार आहेत. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला कोणी काही धमक्या देत असतील, कोणी वाकड्या नजराने बाधा देत असतील, फक्त आम्हाला सांगा. बघा मी बोलत असताना बुलडोजर जातो बघा, शुभ संकेत आहे, शुभ संकेत. फक्त रिवर्स मारून बुलडोजर मुंब्राला फिरवायचा आहे. बाकी आमच्या या हिंदू समाजाने आशीर्वाद देऊन इथे बसवलेला आहे. मी छाती ठणकावून सांगतो, मी काय कुठल्या गोल टोप्यान दाढीवाल्यांमुळे मी काय आमदार झालो नाही. मी तो आमदार झालेलो आहे. माझ्या हिंदू समाजाने मला निवडून इथे आमदार म्हणून इथे उभं केलेलं आहे. मी जे मंत्रालयामध्ये बसतो किंवा इथे जे तुमच्या सभेमध्ये आलोय, कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून नाही, एक हिंदू म्हणून तुमच्याशी बोलायला आणि ताकद देण्यासाठी आलोय. मला तुम्ही निश्चिंत राहा. आम्हाला काय मतांची इकडेची काय चिंता नाही हो. ह्यांचे 5 जातील तर आमचे हिंदूंचे 50 पडतील. आम्हाला काय चिंता करू नका, काय चिंता करू. आम्हाला माहिती आहे कसं निवडून आमच्या हिंदूंची ताकद काय असते हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्या दिवशी बोललो ना,
सर्वात पहिलं काम करायला पाहिजे ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा पहिले. तुम्ही थोडं थांबा. बघा सरकारच्या एका वर्षामध्ये आम्ही आणलं ना धर्म स्वतंत्र कायदा, आणला की ना. आता धर्म स्वतंत्र कायद्यापर्यंत पोहोचलोय. आता पुढचा टप्पा मदरसांचा एक लक्षात घ्या. म्हणून जे कोण काय आतमध्ये दाढी कुरवळ्यात बसलेत ना, त्यांना वाटतं की आतमध्ये जाऊन तुम्ही आतंकवादी घडवाल. ते विसरले कि ये देवा भाऊ का महाराष्ट्र है, इधर ये सब मस्ती चलेगा नहीं. थोड़ा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोदत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत या मदरसेमधून बसून हे लोकांना हे शिकवतात. त्यांना काही शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरसामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. काय कोणाच्या पाकिस्तान मधला अब्बा मोजायला गेला होता काय? हा अर्धा आहे दुसरा अर्धा आहे असा कापलेले मोजायला गेले नाही काय? ते काय पूर्ण नसतात ना. अहो आम्ही जेव्हा बोलतो ज्यांच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी लढाई केली, स्वराज्य उभं केलं, ते कशाला केलं? हा जो औरंग्य आहे, जो टिप्या आहे, जे की हे लोक चाटतात, तो काय करत होता औरंग्य नेमका? काय आहे त्याचा इतिहास? किती मंदिर आणि मूर्त्या त्यांनी तोडल्या, किती आमच्या माता भगिनींचं आयुष्य बर्बाद केलं. तो अगर इस्लामचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत नव्हता तर मग त्यांनी आपला हिंदू धर्म मिटवण्यासाठी त्यांनी का प्रयत्न करत होता? काही हा वळवळल्या लोकांचे जे काय म्हणणं आहे की या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे. अच्छा, मग सर्व धर्म समभाव हा फक्त ईदच्या वेळी दिसतो का? सर्व धर्म समभाव, भाईचारा, गंगा जमुना तहजीब हे फक्त ईदच्या वेळी दिसतं का? आमचे पोलीस बांधव घेतात ना ते काय ती शांतता फंतता की काय बैठक घेतात ना, त्या बोलतात की नाही हम कुछ नहीं करेंगे. येतात मोठे दाढीवाले गोल टोपीवाले बसतात आमच्या पोलीस बांधवांच्या समोर. तेव्हा तुम्हाला ईदच्या वेळी आम्ही अगर तुमच्यामध्ये काही येत नाही तर मग रामनवमीच्या वेळी आणि हनुमान जयंतीच्या मध्ये तुम्ही काय येता? जो नियम ईदला लागतो तोच नियम रामनवमी आणि हनुमान जयंतीला लागणार हे लक्षात ठेवा. यांना ब्रिटिशांनी त्यांच्या नावाचा उल्लेख करत असताना हिंदू सेनापती म्हणून केलेला. हिंदू सेनापती, त्यांना कोणी काय सेक्युलर राजा म्हटलं नाही. 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो. स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधात होती. स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान होती. हे आपल्याला स्पष्ट सर्वात पहिले समजून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं, त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांना ताकद देणं हे त्यांचा मावळा म्हणून आमची प्रमुख जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहे. तुम्ही निश्चिंत राहा. कोणी काही तुमच्या इथे काय मस्ती करत असेल, आता लव जिहादचा आता कायदाच आपल्या महाराष्ट्रात आलाय. आता बघा आमच्या हिंदू बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने बघा. कोण शाहरुख खान आमिर खान येऊन दे, दाखवतो त्याला.
7 वर्ष अशी जेलची आवाज असेल ना, साबण पण उचलायला जमणार नाही. समजून घ्या काय बोलतो. आणि तुम्हाला एक विनंती करतो मी सगळ्यांना, तुम्ही जरा आता तुम्ही कसे घरात कुत्रे पाळता आहे की नाही, पाळीव कुत्रे पाळता की नाही, जरा पाळीव डुकरं पाळायला सुरू करा. बघा की विनंती करा आमच्यातले कोण, जरा राज्य सरकारकडे विनंती करा की वऱ्हाळला पाळीव प्राणीचा जरा दर्जा द्या. प्रत्येकाने आपल्या घराघरा बाहेर ठेवा. बघा हे हिरवे साप जवळ पण वळवळणार नाही. 2-3 तासात बघा कसं मुंब्रा देवी खाली होऊन जात. बघा कसे पळापळ चालू होत. या लोकांना हीच भाषा कळते हो. आम्हा लोकांना हे लोक विचारतात त्या नेतेजी तू हिंदू मुसलमान करते कसं काय, आम्ही काय करतोय. आता गेल्या आठवड्यात रामनवमी झाली, त्याच्या काही दिवसा अगोदर ईद झाली. विचार आमच्या पत्रकार मित्रांना, ईदच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना दाखवा, एक जिथे हिंदू समाजने त्या ईद मध्ये हे लोकांना साजरा करण्यामध्ये काय अडचण आहे. कत्तलखाने का सुरू आहेत, का सगळीकडे गायीची कत्तल होते. तुम्हाला अगर वऱ्हाळच्या वेळी तुम्हाला अगर एवढ्या मिरच्या लागतात, तुमचा धर्म भ्रष्ट होतो. तुम्ही एकदा डुकराला बघितल्यानंतर तुमच्या 5 वक्त नमाज वरती स्वीकारत नाही, तर गायीचा आमची माता आहे ना. मोदी साहेबांच्या विरोधात बोलणार, पण मोदी साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी हे पहिले पुढे रांगेत उभे राहतात. सांगा तुम्हाला राहत असेल, कोणाच्याही पायजामाच्या मध्ये बसला असेल, त्याला शोधून शोधून आम्ही ठेचून बाहेर काढणार. हे शब्द तुम्हाला इथे आम्ही देऊन जाणार आहे. एका जिहाद्याला आणि बांगलादेशी आणि रोहिंग्याला जे अनधिकृत पद्धतीने इथे राहतात आणि त्यांना वाटतं इथे हिंदूंची जनसंख्या कमी करायची आहे, तुम्ही यांचा मनसुबे पहिले समजून घ्या. हे काय उदाच तुमच्या समोर पहिले असे गरीब बनून येणार ते साहेब कोणता भी नोकरी करेन घ्या. मग आपलं पण कसं हिंदूंचं हृदय थोडं मोठं असतं ना, लगेच आपण त्याला टायर बनवायला देतो, लगेच एसी वाला म्हणून घरी आणतो, लगेच तो कोण साडी विकणारा म्हणून घरी येतो. पण त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतात. त्यांना या 2047 पर्यंत या तुमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचे गजवा हिंदच्या अंतर्गत, आणि म्हणून हे लोक जिहाद करतात. जे आज इथे आलोय ते हिंदू समाजाला विश्वास देण्यासाठी आलो. तुम्ही हिंदू समाज म्हणून आत्मविश्वासाने तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहा. जे मुंब्रा देवीमध्ये राहणारा प्रत्येक हिंदू जो जो माझं हे भाषण ऐकतोय, तुम्ही कसलीही चिंता करू नका. आम्ही सगळेजण तुमच्यासाठी मंत्रालयामध्ये बसतो. एक लक्षात घेऊन मुंब्रामध्ये छाती ताण करू तुम्ही फिरा. कोणी तुमच्याकडे धर्मांतर करायला कोणी आलं, फक्त मला एक त्याला फोन लावून द्या, संपर्क करून द्या. त्याला दाखवतो कसं परत तो जातो तुझ्या घरी. दाखव. समाजाचं आमचा पाटील असेल आणि त्याचे सगळेच सहकारी, संदीप पाटील त्याचे सगळेच सहकारी, आमच्या हिंदू जागरणच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने ते वातावरण भगवामय तयार केलंय. हे आता सुरुवात आहे. ही सुरुवात जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही, तोपर्यंत आपण आता स्वस्थ बसायचं नाही. हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने इथे देतो. आणि मुनींना आणि महाराजांना सांगेन, चिंता करू नका. आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार. हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे. कोणी आम्हाला थांबू शकत नाही. तो जितुदीन बितुदीन तर आम्ही नाश्त्यासाठी खातो. काय चिंता करू नका, काय चिंता करू. त्याला बघितलं ना सभागृहामध्ये माफी मागायला लागली, आणि बरं झालं फक्त सभागृहामध्येच भेटलं. आणि अजून बरं झालं की मी मंत्री आहे, नाही तर परत घरी गेला नसता.
कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय, छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा बाप आहे, एक लक्षात घ्या. आमच्या बापाकडे वाकड्या नजरेने बघाल तर परत डोळे ठिकाणावर ठेवणार नाही, हेही तुम्हाला सांगून जातो. तुम्हाला इथे औरंगे आणि टिप्याची चाटायची असेल तर निघून जा तुमच्या पाकिस्तानमध्ये, तुमची इथे कोणाचीच काही गरज नाही. आणि म्हणून आज हिमतीने तुम्हाला सांगायला आलोय, कसली चिंता करू नका. हा हिंदू राष्ट्र, हा आमचा महाराष्ट्र, हा आमचा मुंब्रा, ही आमची मुंब्रा देवी, ही तुमच्या इकडच्या हिंदू समाजाची आहे. तुम्ही अभिमानाने आणि छाती ठोक पद्धतीने इथे फिरा. आम्ही सगळेचे सगळेजण तुमच्या बरोबर आहोत, हाच विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देणार आहे आणि इथेच थांबणार आहे. आता माझ्यासाठी खिशातला फक्त मोबाईल ऑन काढा आणि लाईट ऑन करा. सगळेजण काढा लाईट, स्वतःच काढा रे बाबा. सगळेजण काढलं पाहिजे ना, तर फाईन लागणार. काढा सगळेजण. बोला जय श्रीराम. मुंब्रा देवीच्या शेवटच्या घरापर्यंत, त्या मशिदीपर्यंत आवाज गेला पाहिजे. बोला जय जय श्रीराम. बोला जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला हर हर, बोला हर हर, बोला बजरंग बली की, बजरंग बली की. बोला जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे आयोजक सर्व सकळ हिंदू समाज काय बोलता? अरे आपले डीजे प्रशांत, आपले डीजे ना. हा कसा होता आवाज, कसा होता साऊंड? हा होता ना भाई, साऊंड सिस्टीम कडक होती ना मामा ना. राणे साहेबांचं भाषण कसं होता? जय श्रीराम मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी आपल्या शीलपाटा येथे सकाळ हिंदू समाज आयोजित सभा आयोजन केले होते. आपण आज त्या सभेला लाभले होते नितेशजी राणे साहेब. तर हितेश भाऊ, आज तू जे कार्य करतो, सलाम तुझ्या कार्याला. असे भरपूर युवकांना तू प्रेरणा देत आहे तुम्ही. तर त्या प्रेरणेतनं आज कुठेतरी आपला हिंदू समाज आज जागा होत आहे. ज्या आपल्या शहरामध्ये असेल, आपल्या मुंब्रा देवी, आता मुंब्र्याचं मुंब्रा देवी नाव करायचं, ते बघून खरंच एवढा आनंद वाटला का आज प्रत्येक हिंदूला एक गर्वाची गोष्ट वाटेल का मुंब्रा देवी हा नाव देण्याचं ठरवलं. आणि हा तर तसेच शीलपाटा येते आपले छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणार आहेत. तर तेच मी आज, मी काय बोलू शकता आज आपली जी सभा झाली, सर्वांना एकच सांगेल की जास्तीत जास्त एकत्र व्हा. आज आपण नाक्यावर पण आपली ताकद राहिली नाही, तर त्या ताकदीला वाढवण्यासाठी आपलं एकजूट राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच आज माझा देसाई गाव असेल, आज जवळच आहे आपल्या इथनं 2 किलोमीटर होते, पण माझ्या गावामध्ये कुठल्याही शेतकऱ्याकडनं यांना जमीन विकली जात नाही. दुसरी यांना आम्ही रूममध्ये देखील वारुतरी ठेवीत नाही. हे आमच्या गावाचे असेच प्रत्येकाच्या गावाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेन, आता ही सभा झाल्यानंतर आम्ही काम करत आलोय, आता डबल गतीने काम करणार आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला हिंदू धर्माच्या बद्दल खरोखर गरज काय कालाची ते नक्की तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू.